भगवत कृपा जागृत आहे, ती सर्व मानवामध्ये विराजमान आहे. अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार नमस्कार. ठीक आहे, धन्यवाद. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मोर्चा पालांदूर इथे भव्य दिव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे. ह्या सेवक संमेलनामध्ये सृष्टीचे विधाता, बुद्धीचे विकासदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंगले उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवशक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे व भव्य दिव्य सेवक संमेलनाचे उद्घाटक श्रीमाननीय दहेकर साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चे कोषाध्यक्ष, यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच सर्वांना माझा नमस्कार. पहा, आतापर्यंत आपल्याला मार्गाविषयी बरीच माहिती दिली, कारण मार्ग हा सत्याचा आहे. सत्य भगवान आहे, भगवान सत्य आहे. म्हणून या मार्गाची रूपरेषा आपल्याला कळली आहे किंवा नाही कळली मला माहीत नाही. आपण या कार्यक्रमाला आलो, 100-200 किलोमीटर आलो. कशासाठी आलो? मंदिर किंवा बाजारात फिरायला आलो. आपण आलो भगवंताचे गुण काय आहे ते ऐकण्यासाठी आलो. परंतु लोक जिकडे तिकडे फिरून राहिले. जसा काही बाजार लागला, आपण चाललो देवडीच्या बाजाराला, त्या पद्धतीचा काय आपण शिकलो? काही शिकलो नाही. आणि आयोजन मला विनंती करावं वाटते की जे हे दुकानं लागलेले आहेत ना, ते आतमध्ये सेवकाच्या आतमध्ये जो काही सामान विकून राहिले त्याला कुठेतरी बंद करायला पाहिजे. कारण सेवकाचं लक्ष हा भगवत कार्याकडे नाही तर खाण्याकडे आहे, खाण्याकडे. आणि कोणी ऐकत नाही. का कारण असं? गेलो होतो मी अमुक पालांदूरला, कालच लाया कुछ भी नहीं और लेके गया कुछ भी नहीं. म्हणून बाबांनी जे नियम दिलेले आहेत, बाबाचा जो चर्चा पटक आहे, ह्या चर्चा पटकून आपल्याला काहीतरी घेऊन जाणे आणि आपल्या घरच्या कुटुंबाला सांगणे. कारण हे सगळं तुमच्या जवळ आहे, पण त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. बाबा म्हणत हे सगळं तुझ्या जवळ आहे, म्हणे सगळं तुझ्या जवळ आहे, पण तू जागा भुललास नाही. ते आता आपण असं जागा भुलत असतो. कर्मगती न्यारी काय करेल बुद्धिमत्ता. आपलं कर्मच तसे आहे, मग बुद्धी काही चालू शकत नाही. म्हणजे कर्म करणे आहे आणि आपलं जीवन सुखी बनवणे, आपलं जीवन सुखी बनवणे आहे. परंतु आलिया भोगाशी असावे सादर भोग कर्माचा. आलिया भोगाशी असावे सादर भोग कर्माचा. आपण भोगत होतो, अनेकामध्ये होतो, सगळं भोगत होतो. आपण कधी देवाधिकाकर केलं, ब्राह्मणाकर केलं, पंड्या पुजारीकर केलं, कथा केलं, हवन पूजन केलं, काही वैद्यवाल्याला कोंबडं बकरं दिलं, दारू पाणी पाजून दिलं, पण तुमच्या कुटुंबाचा दुःख दूर झाला नाही.
का कारण नसावं? का कारण तुमचं लक्ष नव्हतं. एक जिथं एक लक्ष एक भगवान बाबाने सांगितलं आहे. तुमचं जर एक लक्ष एक भगवान नसेल तर तुमचं दुःख दूर समामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. हे निश्चित ठेवलं आहे. परंतु मानव आहे, मानव बरा हुशार आहे, बहुत हुशार. काम झाला माझा ना काय करू तुझा, काम झाला माझा आणि काय करू तुझा. कामापुरता तो मार्गात आला, मग काम झाल्यावर विसरून गेला, असं काही उदाहरण आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, या चर्चापटामध्ये आलो तर काहीतरी घेऊन जाणे आहे. तुम्हाला एक चर्चापटाचं उदाहरण सांगतो मी. मोगरा गाव आहे, मोगरा. इथे एक मेश्राम बसला आहे, त्याच्या गावचा अनुभव आहे. तो पण हात वर करतो. कारण इथे एक नागपुरे गुरुजी राहत होता, नागपुरे. मी केव्हा हे उदाहरण देतो कशासाठी, का सेवक जागल्या पाहिजे. आपण का कशासाठी आणून काय घेऊन जाणार आहोत म्हणून शिकल्या पाहिजे. आपण चर्चापटेलीमध्ये आलो, या कार्यक्रमाला आलो तर आपल्याला काहीतरी घेऊन जाणे आहे. तर मोगऱ्यामध्ये एक नागपुरे गुरुजी नावाचा शिक्षक होता आणि त्याच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाला होता. ब्रेन हॅमरेज झाला होता. गुरुजीनं काही पैसा नाश केला, काही वैद्यवानाकर गेला, भक्ताकर गेला, काही पूजा पाठ केले, काही हवन घडवले, परंतु दुःख दूर झाले नाही. काही डॉक्टरचा पैसा खर्च करून टाकला पण दुःख दूर झालं नाही. आखिर आर्थिक परिस्थिती कमजोर झाली आणि शारीरिक संपत्ती कमजोर झाली. तेव्हा त्याला आठवला तर खरोखर हा मार्गामध्ये आपण जुळावा का, जावा का. म्हणून एका सेवकाला गावातल्या विचारला, म्हणजे तुमच्या मार्गात माझ्या पोरावर असे दुःख आहे, ब्रेन हॅमरेज झाला, दुरुस्त होऊ शकते का. आमच्या मार्गदर्शक गुरुगल्ले डॉक्टर आहेत, ते सगळं तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतील. या गुरुजीनं केलं, आंघोळ पाणी केलं दुसऱ्या दिवशी आणि सगळं कुटुंब घेऊन गुरुजीकडे गेले. डॉक्टर गुरुगल्लेकडे गेले. गेल्यानंतर आपली आपीती सांगितल्यानंतर डॉक्टर गुरुजीने 7 दिवसाचे कार्य केले आणि 7 दिवसाच्या कार्य केल्यानंतर यांना आपल्याकडे ज्योत लावली भगवंताची ज्योत लावली. 7व्या दिवशी कार्य चांगले केले आणि 7व्या दिवशी सायंकाळची प्रार्थना झाली आणि प्रार्थना झाल्यानंतर तो मुलगा खाटावर झोपला आणि बोटा एवढी अडी त्याच्या कानातून का पडली. बोटा एवढी अडी त्याच्या कानातून पडली. न पोरगा दुरुस्त झाला. कशी ही दैवशक्ती आहे. ऑपरेशन कोणा केलं, ऑपरेशन कोणा केलं, का दुःख केलं. कारण सगळं सोडलं ना, एक चित्त एक लक्ष भगवान बाबांना मानलं म्हणून त्याचं ते दुःख दूर झालं. पहा, गुरुजीला खूप आवड लागली, खूप गोडी लागली आणि प्रत्येक शनिवारला चर्चापट सोडत नव्हता. प्रत्येक शनिवारला चर्चापट सोडत होता. सगळं फॅमिली घराला ताला लावून कुलूप लावून बैठकीला जायचं. असा करता करता गुरुजीला आला आळस. कारण काम झाला, मागाशी म्हणलं काम झाला माझा ना काय करू तुझा. माणसाला लवकर अहंकार येऊन जाते, अहंकार लवकर येते. त्यालाही अहंकार आला ना. गुरुजीनं चर्चापटीला जाणं बंद केलं. गुरुजीनं चर्चापटीला जाणं बंद केलं. मास्तरीबाई म्हणे, नागपुरे गुरुजीची पत्नी, चला म्हणे शनिवार दिवस आहे, आपण सर्वजण चर्चापटीला जाऊ. एवढा मोठा आपल्याला लाभ मिळाला म्हणे, आपल्या कुटुंबाचं दुःख दूर झालं. गुरुजी म्हणे बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिथं गेल्यानंतर काय विचारतो म्हणे बैठकीमध्ये. सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना. सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना.
तो म्हणे जाऊन का करायचं म्हणे, हे सगळं आपल्याला येतेच, हे आपल्याला येते, नाही गेलं तर का होते, नाही गेलं तर का होते. गुरुजीनं जाणं बंद केलं. काही दिवसांनी भेटल्यानंतर त्याच मुलाला तेच बिमारी उलटी झाली आणि डॉक्टर नागपूरला नेल्या मुलाला. डॉक्टरने सांगितलं की याला 3-4 लाख रुपये लागतील, ऑपरेशन करावं लागेल. पहा, गुरुजी घरी वापस आला, कारण का गुरुजी मोठं कुंजूस राहते, एक पैसा का नाही मोजूमध्ये ठेवते, नाही का. माझा पोरगा मास्तरा पण मोठा कुंजूस आहे, खर्च करत नाही जास्त. तर त्यानं तो घराला वापस आणला मुलाला आणि घरी आल्यानंतर गुरुजीला विचार पडला, म्हणजे आता कसं करावं. नाही म्हणजे आता आपलं मार्गदर्शकाकडे जाऊ, ते मार्गदर्शक काय करतात त्याचे ऐकून घेऊ. म्हणून गुरुजी आपल्या पोराबाराला घेऊन, पत्नीला घेऊन, त्या मुलाला घेऊन डॉक्टर गुरुजीकडे गेले. गेल्यानंतर गुरुजी डॉक्टर गुरुजीला म्हणते, बाबा म्हणे गुरुजी आजपर्यंत आले नाही, छत्रपतीमध्ये दिसत नाही, का कष्ट आहे का नाही, आता आज कसं काय आणलं येणार झालं. मास्तरीबाई बसली होती, नागपुरे गुरुजीची पत्नी उठली ना, उभी राहिली. अजी म्हणते आमच्या गुरुजी म्हणते ना की आता का छत्रपतीला जायचं आहे, सगळं तर आम्हाला येते, सगळं आम्हाला येते. त्याची काय विचारते, सकाळची विनंती, सायकाळची प्रार्थना. बाई म्हणे बस. गुरुजी म्हणे बाई बोलून राहिली तर खरं बोलते का खोटं बोलते सांगा म्हणे. नाही म्हणे खरं बोलते. मग तुमचं लक्ष कसं, तुमचं लक्ष कसं म्हणे, हेच तर तुमची चूक आहे, हेच तुमची चूक आहे. गुरुजीला भगवंताला त्याला माफी मागितलं नागपुरी गुरुजीनं. ना गुरुजीनं डॉक्टर गुरुबिल्ले गुरुजीनं 3 दिवसाच्या कार्य केलं. 3 दिवसाच्या कार्यानंतर मुलगा जसा दुरुस्त होता, जसा तसा दुरुस्त झाला. मग आपण काय, कारण ही दैवशक्ती आहे. बाबा म्हणत माझा सेवक गरीब राहू शकत नाही, दुःखी राहू शकत नाही. राहिला असेल तर आपला कर्मभोगाना, कर्मभोग आणि कर्मे, नर का नारायण. आपण पूर्वी नरकच होतो, नर होतो, नारायण आत्ता झालो आपण मार्गात उठलेला. कारण नर म्हणजे पशु, पशु सकाळी उठला का तो गावाच्या भोवताल फिरते आणि तो गरम गरम असला तो खाऊन टाकते. पण आज आपण भगवान झालो. मग भगवंताचे कार्य कसे, भगवंताचे कार्य कसे, भगवंतासारखं राहणे. बाबा म्हणे मी सगळ्या देवाला विसर्जन करून टाकेल, सगळ्या देवाच्या मूर्त्या विसर्जन करीन, परंतु ह्या मानवाला विसर्जन करणार नाही. मानवाला विसर्जन करणार नाही, कारण या मानवामध्ये भगवान आहे, मूर्तीमध्ये भगवान नाही. म्हणून संत महंतांनी म्हटलंय, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, मंदिर में क्या कर रहा, घंटी हिला कर देखता, मुन्नी जुला कर देखता, क्या है वह पानी पत्थर, भगवान उसमें है ही नहीं. मला हे सांगा, टीका टिप्पणी नाही, संताचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. संतांना लिहिलंय आपल्या ग्रामगीतेमध्ये. मग भगवान कुठं आहे. तुम्ही मंदिरात जा ना, तुमच्या घरी खावं लागणार नाही ना, मंदिरात जाऊन पहिलीवर तांदूळ मागा, 1 किलो तांदूळ मागा, मंदिरात येईल का, मंदिरात भेटतील का, नाही भेटू शकत. एखाद्या मानवाच्या शेजाऱ्याजवळ गेल्या तुम्ही, त्याला सांगितलं बाबा माझ्या पोरं उपाशी राहणार, माझ्याजवळ खावलं नाही सर, मला 1 किलो तरी तांदूळ देईल. जर त्याला समजा त्याला किलोभर तांदूळ दिलं ना, त्याने आपल्या घरी मुलाला चाललं तर भगवान पावता म्हणून बाबा म्हणे भगवान हा मानवी भगवान आहे. म्हणून
तुकोजी महाराजांना मंदिर में क्या कर रहा, घंटियां ला कर दे कथा, मुंडी जुला कर दे कथा, क्या है वहाँ पानी पत्थर, भगवान उसमें है नहीं. मग भगवान कुठं आहे? त्याचा उत्तर तुकोजी महाराजांनी अजून दिलेला आपल्या गावामध्ये. माणूस द्यामध्ये माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. या मानवामध्ये प्रभू आहे, या मानवामध्ये प्रभू आहे म्हणा. मग आपण कसा? तो हा असा, तो तसा, तो तसा करते, तो तसा करते. अरे आपण दुसऱ्यासाठी आलो नाही मार्गात, आपण स्वतःसाठी आलो. आपला स्वतःचा कुटुंबाकडे आपल्याला पाहिले, कोण का करते याची काही आपल्याला गरज नाही. त्याचं कर्म त्याच्या संग, आपलं कर्म आपल्या संग. त्याचं कर्म त्याच्या संग, आपलं कर्म आपल्या संग. आपण मार्गात आलो, आपल्या कुटुंबात काही ना काही दुःख होतं म्हणून मार्गात आलो. आपलं दुःख दूर झालं आणि त्याच्याकडे का पाहतो? त्याची कर्म त्याच्या संग. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वसंग नियमाचं पालन करा. वेळ झाली आहे, 5 वाजलं. आदेश आहे संध्याकाळचा घडवा. कंप्लेंटमध्ये का 5 वाजेपर्यंत चर्चा भेटत. आता काय यायला सगळं खाऊन टाकला आणि मला थोडंसं ठेवला ठरवून. आता तो आता कसा तरी करावा लागतो नाही का? त्याच्यामध्ये समाधान मानावं लागते. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वसंगीचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपला बोलू शकतो. आपला विचार इथंच थांबवतो. जाता जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. मी नेहमी सांगतो, हा सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते तर हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता.